नमस्कार. आजचा ब्लॉग स्पेशल होणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे कालच्या ब्लॉगमध्ये कळालंच असेल मी आलेली आहे आसिफाबादला. तर मागच्या 2-3 वेळेस मी इथं आले पण तुमच्यासोबत इथलं काही शेअर करणं झालं नाही. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी आसिफाबादचं सगळं शेअर करणार आहे. म्हणजे आमचे साहेब राहतात कुठं, त्यांचं रूम कसं, त्यांचा संसार कसा, सगळं कसं मॅनेज करतात. तर ब्लॉग विथ स्वाती मुसळे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग बघायला बिलकुल विसरू नका कारण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर चला मग स्टे ट्यून. काय काय आणलं? खूप थकलाव का? काय आणलं सांगा. व्हेजिटेबल्स कुठून आणलं सांगू? कुठून आणलं? त्या मार्केटमध्ये लईच आले होते. लईच आले होते. तुम्ही लईच आले आणलं? ह काय काय आणलं? फ्रेश आहे हो भाजीपाला. काकडी ते किती फ्रेश आहे. कोथिंबीर, कॅरेट, टोमॅटो आणि मिरची. तर असा भाजीपाला आणलाय. त्यानंतर ॲपल आणले आणि इथे दूध. तर असं हे दूध. चला मग आता मी दूध गरम करायला ठेवते आणि हे सगळं व्यवस्थित क्लीन करून ठेवते. आणि हे आहे साहेबांनी लावलेले सगळे बॉक्सेस वगैरे. तुम्ही बघू शकता किती छान व्यवस्थित लावलेले आहेत. इकडचं तरी थोडंसं आवरलंय, मी क्लीन केलंय. तर इकडे बघू शकता कशी डस्ट आहे. मी आले आणि बघते तर काय पसारा इतका जास्त पडलेला होता, इतका जास्त धिंगाणा घरात पडलेला होता. पण एकच गोष्ट खूप चांगली वाटते की स्वतः करून खातात आणि एवढं सगळं मॅनेज करतात. म्हणजे ऑफिसला जा, ऑफिसवरून या, आल्याच्यानंतर बनवा, खा आणि सगळं साफसफाई जेवढी होईल तेवढी करून ठेवणं म्हणा. कारण दररोजचे भांडे जे पडलेले आहेत ते घासावंच लागतात, कपडे पडलेले आहेत ते धुवावंच लागतात, झाडू मारावंच लागतं, किचनचं प्लॅटफॉर्म पण क्लीन करावंच लागतं. पण आपल्या बायकांसारखी टॉपटिप माणसांना नाही जमत किंवा त्यांना वेळही तितका नसतो. आणि त्यांचं कसं असतं, मोठं मोठं काम असतं, तितकं त्यात गुंतून बसत नाहीत. पण आपल्याला कसं सगळं जिथल्या तिथं पाहिजे आणि आपल्याला वेळ पण असतो. आपण घरातच काम करणारे असलं तर मग तर जास्तच वेळ असतो, मग आपण सगळा वेळ क्लिनिंगमध्ये घालतो. पण त्यांचं तसं नसतं. आणि चला ते असू द्या, ते सगळं आता मी क्लीन करेल 3-4 दिवसात. मी पण जास्त काही करणार नाही कारण माझा हात आत्ताच थोडा बरा झाला आहे. आणि मी जास्त जर करायला लागले तर मग परत दुखायला वगैरे स्टार्ट झालं तर अजून ते कुठं घेणार मी. तर मग इथं बघा, काल शेंगदाणे केले होते मी थोडेफार, तर तेच भाजायला टाकलेत कारण थोडंही शेंगदाण्याचं कूट वगैरे नव्हतं. आणि आज यांचा उपवास, तर मग साबुदाणा खिचडीमध्ये टाकायला शेंगदाण्याचं कूट कंपल्सरी लागणार. तर मग माझं तेच भाजून घेणं चाललेलं आहेत शेंगदाणे. परत बाजूला चहा ठेवला आहे, म्हणलं चहा प्याव कारण नाईटला पण मला झोपायला चांगलंच लेट झाला होता. एक व्हिडिओ वगैरे करायचा होता, ते एडिटिंग करून सगळं अपलोड वगैरे सगळं करून झोपायला मला जवळपास 1 वाजले होते. आणि सकाळी मग आता इतकं जांभळा, इतकं कंटाळा येत होता म्हणून चहा ठेवला आहे. आणि मी सकाळी शेंगदाणे पण करायला बसले होते कारण थोडेफार कमी वाटत होते मला त्याचं कूट काढण्यासाठी. तर मग मला लागतील तेवढे मी करून घेतल्याच्यानंतर आता यांनी बसलेत मग कारण यांना आंघोळ करायची नव्हती. मी केव्हापासून मागे होते की आंघोळ करा. तर मग त्यांचा तसा टाईमपास चाललेला होता, डुग्गूसोबत मस्त खेळणं, गप्पा मारणं असं चाललेलं होतं. तर आता एवढा सारा धिंगाणा बघून काय आवरू असं मला झालं आहे. पण म्हटलं ठीक आहे, आपण आरामात हळूहळू चावरूया, आधी काहीतरी पोटोबा करूया. चला, मी डाळ आणि भात लावला होता माझ्यासाठी आणि डुग्गूसाठी. पण वरणाला फोडणी द्यायची अजून राहिली होती म्हणून म्हणलं चहासोबत टोस्ट वगैरे खाऊन घेऊया. कारण काल यांना सांगितलं होतं जर डुग्गूला मग टाईमपास वगैरे झालं नाही, त्याचं दुसराच काहीतरी मूड झाला तर मग त्याला देता येईल म्हणून बिस्किट्स, टोस्ट वगैरे सांगितले होते. चला म्हटलं आता आपणच खाऊया. तर इथं माझं मग चहा टोस्ट वगैरे खाणं चाललेलं आहे. आता हे झाल्याच्यानंतर मग माझं आवरणं होईल. चला, अचानक आठवलं आपले कपडे तर वरतीच राहिले होते रात्रभर आणि पावसानं काय हाल झाली आहे बघूया म्हणून टेरेसवर आले आता मी. तर काल कपडे धुतले होते मी आणि इथं वरती काम चालू होतं. मग कपडे तसेच ठेवले कारण खाली वाळू घालायला बिलकुल जागा नव्हती.
तर दोरी पण नव्हती बांधायला किंवा कुठं चान्सही नव्हता. अभि थांब ना. तर खाली कुठं वाळू घालायलाही चान्स नव्हता आणि इथं खूप जास्त डस्ट होती आणि दोऱ्या वगैरे इथं बांधलेल्या आहेत. तर मग 2 बकेट कपडे जेवढे होतील तेवढे मी रूममध्ये वाळू घातले आणि बाकीचे मग तसेच ठेवले. आणि इथलं काम वगैरे झाल्याच्या नंतर म्हणजे इव्हनिंग इथलं काम वगैरे झाल्याच्या नंतर ते लेबर गेल्याच्या नंतर इथं आणून वाळू घातले आणि वातावरण एकदम चांगलं होतं आम्ही झोपेपर्यंत. आणि नाईटला कधी पाऊस आला माहिती नाही, सगळे कपडे भिजून गेलेत. तुम्ही खाली बघू शकता किती पाणी पडलंय. आणि आता बघा हे असं आहे. तर असे कपडे पडलेत. आणि चला आता तुम्हाला आसिफाबाद मधलं बाहेरचं वातावरण दाखवते मी. तर हे बघू शकता इकडं ट्रॅक्टर चाललेला आहे ना, तो मेन रोड आहे आणि ऑफिस जवळच आहे, इथून काही जास्त दूर नाही, म्हणजे थोडं आउटस्कटलाच येतं. आणि असं काहीसं वातावरण आहे. तर बघा इथे एक छान जवळच टेम्पल आहे, बाजूला एक SP ऑफिस आहे. तर माझ्या हातामुळं काही मला जास्त कपडे वगैरे धुता येत नाही आहेत. स्लोली जसं जमल तसं माझं चाललेलं आहे. पण काल ताईची वहिनी भाऊ वगैरे आले होते, तर तिनं मग मला कपडे वगैरे पिळून दिले होते. कारण इथं वॉशिंग मशीन नाही आहे, तर मग एवढे धुतलेले कपडे आता परत हे करावं लागतील. काही सुकलेत आता, मी काही याला परत आता काही करणार नाही. पण दुसरे भरपूर धुवायचे आहेत कपडे, पण वातावरण चांगलं नाही तर आज काही धुणार नाही मी, आता उद्या बघेल. तर चला मग आता खाली जाऊया. माझ्याने हे काही बॉक्सेस वगैरे घासणं वगैरे काहीच होणार नाही. तर फक्त म्हटलं जास्त डस्ट बसलेलं सगळं आपण पुसून घ्यावं. सेल्फ वगैरे पुसलेले आहेत आणि यांना न्यूजपेपर वगैरे आणा म्हणून बोलले मी. आता कधी आणतील काय माहिती, यावेळेस टाकणं होईल, नाही तर नंतर कधीतरी आल्यावर मग माझंच तिकडून घेऊन येणं होईल, नंतर टाकून देईल. म्हणजे बराच किराणा असा एका डब्यात पडून होता, पॅकेट्स होते असे, जे डबे खुल्ले झालेले होते ते पुसून वगैरे त्यात भरून ठेवले मी. स्प्राउट्स वगैरे भिजवतात, म्हणजे मूग झालं, परत मटकी झालं, हरभरे झालं, हे सगळं एका जागी ठेवलंय. सगळ्या डाळी एका जागी ठेवल्यात, मसाले वगैरे एका जागी ठेवले, म्हणजे त्यांना एकदम बघितलं की भेटलं पाहिजे. तर इतका जास्त पसारा होता ना, तर मग मी काय केलं की थोडेफार जे एक्स्ट्राचे भांडे वगैरे होते ना, बिंदास एका मोठ्या बॉक्समध्ये टाकून भरून ठेवून दिलेत. आणि तुम्ही इथं बघू शकता किती कपडे वगैरे आहेत. तर आता एवढे कपडे धुवायचे आहेत, पण वातावरण बिलकुल चांगलं नाही. मी मटका फोडा म्हणले होते, बॉक्स फोडा म्हणले नव्हते. ट्रान्सफरच्या तेव्हा ना या बॉक्समध्ये कप्स ठेवले होते, त्यावर थोडे कपडे टाकले होते आणि हे जे मटका होता ना ते त्याच्यावर झाकला होता आणि सेफ ठेवलं होतं त्याला. तर ते जशाला तसं होतं, त्यातल्या कपालाही काही झालं नाही, पण ते मटका काही निघाय तयार नव्हता. मग मटका फोडला तर काय ते बॉक्सेस फुटून गेला. बरं झालं, कप्स तरी चांगले होते. चला मस्त असा साबुदाणा केला आहे माझ्यासाठी आणि डुग्गूसाठी वरण भात केला आहे. ते आमचं खाणं पण झालं आणि आता आम्ही कुठंतरी निघालो. कुठं ते तुम्हाला समोर कळेलच. ताईचे भाऊ वगैरे काल आले तेव्हा सहज बोलणं झालं होतं की आपण कुठंतरी जाऊया म्हणून. आणि आज मग त्यांचाही सडनली फोन आला की चला मग जाऊया असं. तर मग अचानक आम्ही निघालो पण, गेलो पण आणि खूप एन्जॉय केला. पण तिथले क्लिप्स मला ह्या व्लॉगमध्ये बिलकुल टाकायचे नव्हते, तर तो मी सेपरेट व्लॉग करेल, कारण त्यात खूप म्हणजे खूप मजा मस्ती केलेला आहे आम्ही. तर ते व्लॉग तुम्हाला लवकरच येईल. आता आम्ही जाऊन आलोत, बरं फिरून आलोत आणि आता सगळ्यांना बाय करायलोत. त्यांना घरी या बोललो आम्ही, चहा प्या, पण ते नको बोलले. तर चला मग आम्ही बाहेर जाऊन आलो आणि बाहेरचा व्लॉग येईल बरं लवकरच, बघायला विसरू नका. आल्या आल्या मी आधी टेरेसवर गेले, कारण कालचे कपडे भिजले होते. आता ते परत वाळले असतील ना, वातावरण परत चेंज झालं होतं, थेंब तुटत होते. म्हणलं परत पाऊस आला तर परत भिजून जातील म्हणून हे काढून न्यावं बोलले. तर आधी कपडे घ्यायला आले. मग तर जस्ट आत्ताच आलोत आम्ही, 4:30-5 वाजायलेत आणि सडनली प्लॅन झाला. म्हणजे काल म्हणले होते की जाऊया कुठेतरी म्हणून, पण आज सकाळी वातावरण सगळं खराब बघून प्लॅन होणार नाही असं वाटलं होतं. नंतर राजूभाऊ वगैरे त्यांचा फोन आला की नाही जाऊयाच म्हणून. आणि मामी, राजूभाऊ आणि स्वाती आली होती, अथिरा, रिद्धू आणि आम्ही तिघं इकडून. तर त्यांनी तिकडून गाडी घेऊन आले, आमची गाडी इथंच राहिली आणि आम्ही त्यांच्याच गाडीत बसून गेलो. मग तर सगळेजण मिळून जाऊन तिथं मस्त मजा केली. व्हिडिओ नक्की बघा, खूप खूप एन्जॉय झाला आजचा दिवस.
आणि आता पोहोचलोत. आता वरती आले मी. कालपासून वाळू घातलेले कपडे बघावं म्हणलं सुकलेत का नाही, तर ते घेऊन जाऊन आता मस्तपैकी आधी चहा बनवायचा आहे. चहा पिऊन मग बाकीच्या गोष्टी. काय करायला? ठेवा ठेवा. काय एक्सरसाइज करायला? हा? काय ते डंबल आहेत? काय म्हणतात रे? एक्सरसाइज म्हणते सारखं. आता बस ये, मी कपडे देते, तू पकड. तुझं फेस निक्स ना गेले हो हो. वहा नाचते माझं बोलणं झालं आणि मग मी कपडे काढायला लागले. तर अभिनव काय म्हणतो, मम्मा मी तुझा व्हिडिओ काढतो म्हणून. तर मग त्याला फोन दिला मी हातात आणि बघा हे सगळा व्हिडिओ अभिनवनं काढलाय. आणि मला सांगत होता, मम्मा तुझा फेस येत नाही आहे, तुझी बॉडी येत आहे पण फेस येत नाही आहे, तू इकडं हो तिकडं हो. तर इतका छोटा आहे पण बघा. आणि मला तितक्यात यांचा फोन आला की राजूभाऊ वगैरे सगळे रिटर्न येत आहेत, कारण नाही चला चहा पिऊनच जाऊया म्हणून ते परत यायलेत घरी बोलले. आणि मी वरून येईपर्यंत इथे चहा ठेवला यांनी. चहा गाणे ऐकत मस्त चहा चाललाय. कसं कसं का आम्ही बोलवलं तेव्हा आले नाही आणि आम्हाला भेटले नाही. घरी जाऊन चहा घेता म्हणून घेतला. आणि चाय आवडना आम्हाला, भजी जास्त आवडते. आम्ही त्यांना चहा प्यायला या म्हणलो तेव्हा नाही आता निघतो बोलले. आणि जाताना त्यांना डेअरीवर दूध भेटलं नाही, तर चहासाठी मग ते रिटर्न आलेत. मस्त सगळ्यांनी चहा पिला. यांनी बनवला होता, थोडा सप्पक झाला होता पण ठीक आहे म्हटलं. आणि मग आम्हाला चला बोलत होते ते केरामेरी, पण आम्ही काही गेलो नाही. मग तर वातावरण इतकं भारी झालं होतं आणि पाऊस पडायला लागला होता. म्हणजे त्यांनी निघायला आणि पाऊस चालू व्हायला एकच झाला आणि इतकं जोराचं पाऊस चालू झालं. म्हणलं मग काहीतरी गरमागरम बनवावं, तर इथं मी भज्जे बनवायला घेतलेत. तर कांदा पकोडे आहेत आता हे, एकदम प्रॉपर भज्जे नाही, तर कांद्याचेच भज्जे बनवावं म्हणलं. थोडेसे पापड काढले. आणि आजचं जेवण असं काहीचं आहे, कारण दुपारचा वरण भात तसाच होता आणि आता हे भज्जे पापड. आता आमचं एवढ्यावरच भागून जाईल, कारण यांचंही म्हणणं आहे की मलाही जास्त भूक नाही, एवढंच खाऊया आपण म्हणून. तर असा गेला आजचा दिवस. आणि हा व्लॉग लवकरच येईल, म्हणजे हा व्लॉग पडल्याच्यानंतर नेक्स्ट व्लॉग आमचा बाहेरचाच येईल. खूप मस्ती केलेली आहे आम्ही, बघायला विसरू नका. तर भज्जे वगैरे मस्त झाले होते, पावसाळा चालू आहे, तुम्ही पण असे मस्त गरमागरम भज्जे पापड करून खा. चला मग, काळजी घ्या आणि असेच हसत राहा. भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.